अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याला उपस्थित या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्रजी सोमणे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष उषाताई तांबे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माझे ज्येष्ठ सहकारी गुलाबरावजी पाटील साहेब, ज्यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम होतो आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतले असे मदत व पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिलजी पाटील, आदरणीय डॉक्टर नरेंद्र पाठक, आदरणीय डॉक्टर अविनाश जोशी, आदरणीय राजेशजी पांडे, त्याचप्रमाणे इथं नुकतेच उपस्थित राहिलेले आपले लाडके खासदार उन्मेशजी पाटील साहेब आणि सर्व महामंडळाचे पदाधिकारी. आता सर्वांची नावं घेत नाही कारण बराच वेळ झाला आहे. मुख्यमंत्री महोदय ऑनलाईन आपल्याला शुभेच्छा देणार आहेत, कारण तो तुमचा मान आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व साहित्यिकांशी हितगुज करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे ते इथं येऊ शकले नाहीत. त्यांनी मला मुद्दाम इथं पाठवलं एवढ्यासाठी म्हटलं पाहिजे की पहिल्या दिवशी उद्घाटनाला मी होतो आणि काशीला मराठी संमेलन हे चालू आहे, म्हणजे वाराणसीला. मी इथून निघालो, थेट मुंबईला गेलो, मुंबईहून वाराणसीची फ्लाईट पकडली, वाराणसीच्या संमेलनाला उपस्थित राहिलो आणि तिथून पोचलो, लगेच हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि आपल्याकडे आलो. मला एकच सांगायचं आहे की विश्व मराठी परिषदेला मी संपूर्ण 3 दिवस उपस्थित होतो. तसंच साहित्य संमेलनालासुद्धा पूर्ण 3 दिवशी उपस्थित राहण्याची माझी इच्छा होती, परंतु नीलमताईंनी ती उणीव भरून काढली. नीलमताई स्वतः एक साहित्यिक आहेतच, परंतु त्यांची इथली उपस्थिती ही आमच्या सरकारची उपस्थिती आहे असं आपण निश्चितपणे समजा. ज्याची चर्चा ही आपण इथं केलेली आहे त्याच्या संदर्भात मला आदरणीय शोभणे साहेब आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपली मागणी आहे की अधिकचा निधी हा विभागीय मंडळांना दिला जावा. विदर्भाला 100 वर्ष पूर्ण होते आहेत आणि त्याच्यामुळे 10 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव हा आम्ही केलेला आहे. लवकरच तो कॅबिनेट समोर जाईल आणि विदर्भ ज्यांनी 100 वर्ष पूर्ण केले त्या साहित्य मंडळाला 10 कोटी रुपये दिले जातील. आपल्याला मी उद्घाटनाच्या भाषणाच्या वेळेला सांगितलेलं होतं की आपलं एकत्र साहित्य संमेलन होतं, परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये छोटी छोटी साहित्य संमेलनं झाली पाहिजेत, ज्याला वेगवेगळे विषय असले पाहिजेत. आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या परिषदा आहेत, एकंदर 7 ज्या परिषदा आहेत, यांनी जिल्हानिहाय आपले कार्यक्रम घ्यावे. एरवी तरी तुम्हाला तुमची मदत त्यांना पाठवायलाच लागते आणि त्याच्यामुळे तुम्ही जर ठरवलं तर तुमच्या विदर्भाच्या ह्याच्यामध्येच 11 जिल्हे आहेत, म्हणजे जवळजवळ 22 लाख रुपये, म्हणजे तुम्हाला 10 लाख मिळतात, त्याच्याऐवजी 22 लाख रुपये म्हणून त्यात 32 लाख रुपये तुम्ही यावर्षीपासून खर्च करू शकाल आणि त्याच्यामुळे ती खूप मोठी रक्कम आहे. फक्त एवढीच अपेक्षा आहे की अनेक वेगवेगळी संमेलनं असतात, बालसाहित्य संमेलन असतं, कुठे कवी संमेलन असतं, सगळं एका प्लॅटफॉर्मवर आणण्याची फार गरज आहे. नाहीतर काय होतं, मराठी समाज विखुरलेला राहतो आणि मराठी साम्राज्याला मराठी लोक हरवू शकतात आणि कोण हरवू शकत नाही वस्तुस्थिती आहे. ती मराठी भाषेच्या बाबतीत घडता कामा नये. मी नेहमी सांगतो की आपण सगळ्यांनी एका प्लॅटफॉर्मवर राहिलं पाहिजे. दिल्लीला आपलं विश्वमंडळाचं त्या ठिकाणी अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळेजी आहेत, त्यांना मी सांगितलं की एखादं विश्वसंमेलन करणं ही काही शासनाची जबाबदारी नाही. विश्वसंमेलन करत असताना विश्वमंडळाचे अध्यक्ष असतील, आमच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील आणि इतर तुमच्या 7ही ज्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत त्याचे अध्यक्ष असतील, सर्वांनी एकत्र येऊन हे संमेलनं केली पाहिजेत. आता बघा, मी काशीला गेलो होतो, मी त्यांना सुद्धा सांगितलं की ज्याला विश्वसंमेलन होतं आहे त्याच्याच 2-4 दिवस अगोदर नंतर हे जर बृहन महाराष्ट्राचं संमेलन झालं तर मग त्या लोकांना ज्यांना विश्वसंमेलनाला यायचं असतं ते येऊ शकत नाहीत. आणि म्हणून हे सगळं कोऑर्डिनेशन करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढच्या वेळेच्या विश्वसंमेलनाच्या तारखा निश्चित केलेल्या आहेत. विश्वसंमेलन म्हणजे काही साहित्य संमेलन नाही, आपण त्याच्यामध्ये गफलत करता कामा नये. साहित्य संमेलनाचं महत्त्व हे साहित्य संमेलनाचंच राहील, परंतु मराठी भाषा म्हणजे केवळ मराठी साहित्य नव्हे तर मराठी भाषा बोलली गेली पाहिजे, मराठी भाषा शिकवली गेली पाहिजे, मराठी भाषा आपल्या पुढच्या पिढीने स्वीकारली पाहिजे आणि मराठी भाषेचा विकाससुद्धा झाला पाहिजे.
आणि ह्याच्यासाठी जे जे करायला लागेल, म्हणजे मी सांगितलं की अमेरिकेमधल्या शाळांच्या संदर्भात मदत करण्याची आम्ही भूमिका घेतली, जपानमधल्या घेतली, परंतु बृहन महाराष्ट्रामध्ये इंदोरला मराठी शाळा आहेत, त्या ठिकाणी बडोद्याला मराठी शाळा आहेत, ग्वाल्हेरला मराठी शाळा आहेत, तंजावरला मराठी शाळा आहेत, बेळगावमध्ये मराठी शाळा आहेत. ह्या सगळ्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला लागेल की आपली मुलं जर मराठीमध्ये शिकलीच नाही तर त्या त्या भागामध्ये मराठी जी त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. आज मी ज्यावेळेला वाराणसीला गेलेलो होतो, भारतभरामधून जवळजवळ 700 प्रतिनिधी हे वेगवेगळ्या मंडळाचे आलेले होते. शेवटी त्या मंडळांनी मराठी भाषा टिकवून ठेवली, मराठी संस्कृती टिकवून ठेवली. आणि म्हणून मराठी भाषा ही तुम्हाला आयसोलेट करता येणार नाही. मराठी भाषा मराठी संस्कृतीबरोबर आहे, मराठी नाट्याबरोबर आहे, मराठी संगीताबरोबर आहे. आणि ह्या भाषेचं संवर्धन व्हायचं असेल तर आमचा जे कल्चरल डिपार्टमेंट आहे त्यांनी आणि आम्हीसुद्धा एकत्र बसायला लागेल. मी गेल्याबरोबर सुधीर भाऊंशी बोलेन आणि एकत्र काय ॲक्टिव्हिटीज करता येतील. सुदैवाने माझ्याकडे शिक्षण विभाग असल्यामुळे मराठीच्या संदर्भातले अनेक निर्णय हे मी राबवू शकलो. परंतु आपल्या सुधीर भाऊंशी सुद्धा मी बोलेन आणि जे वेगवेगळे कार्यक्रम होतात ज्या माध्यमातून मराठी ही जगभर पोचते, त्या मराठीला जसं साहित्याचं महत्त्व आहे तसंच ते महत्त्व नाट्याचं सुद्धा आहे, कवितांचं सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की साहित्य संमेलन हे एक शिखर संमेलन झालं पाहिजे. शिखर संमेलन झालं पाहिजे सर्व साहित्यांचं. आणि त्याच्या खाली आम्ही जे जिल्हानिहाय पैसे दिलेले आहेत याच्यातून तुम्ही साहित्याची वेगवेगळी जी अंगं आहेत ती तुम्ही वेगवेगळी करून प्रत्येक जिल्ह्याला द्या आणि तुम्ही त्या ठिकाणी चांगले कार्यक्रम होतील याची खात्री करा. म्हणजे अधिकचा निधी मागायची गरज नाही, वाटेल तेवढा निधी देण्याची आमची तयारी आहे. नियतकालिकांच्या संदर्भात तुम्ही सांगितलेलं आहे की नियतकालिकांना प्रोत्साहन मिळत नाही. मला हाच मुद्दा तुमच्याकडे मांडायचा होता की आम्ही ज्या ज्या गोष्टीसाठी निधी देतो मराठी भाषा विभाग, तो जर आपण नवीन साहित्यिकांना देत असू तर साहित्यिकांनीसुद्धा अर्ज करणं आवश्यक असतं. आम्ही शोधून काढू शकणार नाही की कोणाचं नवीन साहित्य प्रदर्शित होतं आहे. आणि त्याच्यासाठी मला जरी लवकर जायचं असलं तरी मी देवरेजींना सांगेन की आमच्या ज्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईट एकदा वाचून दाखवा इथं, किंवा त्या वेबसाईट प्रिंट करून प्रत्येक साहित्यिकाला द्या, जेणेकरून त्यांचं साहित्य ज्यावेळेला प्रदर्शित होत असेल त्यावेळेला महाराष्ट्र शासनाचा हातभार त्याला लागला पाहिजे. आम्ही जे वेगवेगळे बक्षिसं देतो ही बक्षिसाच्या संदर्भातली माहितीसुद्धा सर्व साहित्यिकांना द्यायला लागेल. एकच गोष्ट मला मुद्दाम, मी अंमळनेरमध्ये उभा आहे, बहिणाबाईंची भूमी आहे, साने गुरुजींची भूमी आहे आणि इथल्या भूमीचे जे आमदार आणि स्वतः मंत्री आहेत त्यांनी रिक्वेस्ट केली आहे की पुस्तकाचं गाव अंमळनेरला व्हावं. आणि माझ्या शेजारीच पालकमंत्री बसलेले होते, पालकमंत्रींच्या कानावर घातलं आणि आदरणीय अनिल पाटील साहेबांनी जी मागणी केलेली आहे ही मागणी आम्ही मान्य करतो आहे. अंमळनेरला पुस्तकाचं गाव म्हणून दर्जा दिला जाईल आणि त्या ठिकाणी लवकरच ह्या संदर्भातली आवश्यक कारवाई केली जाईल. आपण एक मागणी अशी सुद्धा केली आहे की साने गुरुजींना भारतरत्न पुरस्कार द्यावा. आम्ही ही मागणी केंद्र शासनाकडे आपली पाठवू. सर्व माध्यमांना 12वीपर्यंत मराठी हा विषय सक्तीचा करावा. आता 10वीपर्यंत आहे, याचासुद्धा मी अवश्य विचार करेन. 12वीला गेल्यानंतर मुलं वेगवेगळ्या ब्रँचला जात असतात आणि त्या टेक्निकल ब्रँचेस असतात, त्याच्यामुळे सर्वांची चर्चा करून ह्याच्यावर निर्णय घ्यायला लागेल. मी आपल्याला आता सांगितलेलंच आहे की आपला निधी वाढवण्याऐवजी जिल्ह्याचा निधी आपल्याला खर्च करण्याचे आम्ही अधिकार देतो आहे. आणि नियतकालिकांच्या संदर्भात जो वाढीव निधी लागेल आपण वेळोवेळी मागणी करा. आमच्याकडे निधीची कमतरता नसते. अर्ज आले पाहिजेत शिवजी शासनाकडे. या संदर्भात आपल्याशी कोऑर्डिनेट करण्याचे मी निर्देश माझ्या डिपार्टमेंटला देईन आणि ते आपण करू. मला खरं तर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण आपल्या सर्वांना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. परंतु माझी एक स्वतःची अशी इच्छा आहे की मराठीसाठी एखादा असा वॉर रूम तयार करावा की ज्याच्यामध्ये एक ठराविक दिवशी आपल्या कुठल्याही साहित्यिकांना मराठी भाषेच्या मंत्र्याला ठराविक दिवशी बोलता येईल असा 1 तास आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ. त्या दिवशी त्या साईटवर आपल्यापैकी कोणालाही येता येईल आणि माझ्याशी बोलता येईल. दुसरं गोष्ट अशी आहे की साहित्यामधले जे वेगवेगळे भाग आहेत त्याच्या संदर्भात हल्ली FM रेडिओसुद्धा चांगल्यापैकी लोक ऐकतात आणि त्याच्यामुळे आम्ही निश्चितपणे असं बघू की काही वेळ हा साहित्यिकांसाठी आम्ही
स्पॉन्सर हा मराठी भाषा विभागाच्या वतीने करू. फक्त त्याच्यामध्ये साहित्याबरोबर मनोरंजनसुद्धा पाहिजे, कारण लोकांनी ते ऐकताना त्यांना ते इंटरेस्टिंग वाटलंसुद्धा पाहिजे. म्हणून या 2 गोष्टी आपण निश्चितपणे या वर्षामध्ये करू. आपल्याला मी खात्री देतो की मराठी भाषा विभाग आपल्याबरोबर ठामपणे उभा आहे. अभिजात भाषेच्या दर्जाच्या संदर्भात त्याचे जे नॉर्म्स आहेत ते केंद्र शासनाने बदललेले आहे. या संदर्भात मी केंद्रीय मंत्र्यांची सुद्धा भेट घेतलेली होती. ते नॉर्म्स प्रसिद्ध झाल्याबरोबर ताबडतोब आम्ही त्या सर्व नॉर्म्सची पुन्हा एकदा पूर्तता करू आणि या वर्षामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा हा मराठी भाषेला मिळवून देऊ, एवढी आपल्याला खात्री देतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री ऑनलाईन येत आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि थोडंसं लवकर जायला लागत असल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून आपणा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.